नमस्कार. मी राजेश धर्माधिकारी. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण डाटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन सेट पाहिला. आता आपण अर्थमॅटिक ऑपरेशन इन्स्ट्रक्शन सेटची माहिती घेणार आहोत. अर्थमॅटिक इन्स्ट्रक्शन सेटमध्ये मुख्य 6 प्रकारचे इन्स्ट्रक्शन्स आहेत. यामध्ये ॲड, सबस्ट्रॅक्ट, इन्क्रीमेंट, डिक्रीमेंट, नंतर 16 बिट डाटा ॲड्रेस ॲड करण्यासाठी DAD आणि हेक्साडेसिमल नंबरचे डेसिमलमध्ये नंबर रूपांतर करण्यासाठी DAA. हे असे एकूण 6 मुख्य इन्स्ट्रक्शन्स आहेत, इन्स्ट्रक्शनचे प्रकार आहेत. त्यामध्ये पण ॲडमध्ये 6 पोर्ट प्रकार पडतात, सबस्ट्रॅक्टमध्ये 6 पोर्ट प्रकार पडतात, इन्क्रीमेंटमध्ये 3 पडतात, डिक्रीमेंटमध्ये 3 पडतात आणि हे 2 प्रकार आहेत. असे एकूण 20 प्रकारच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत आणि त्या 20 प्रकारच्या इन्स्ट्रक्शनचे पुन्हा विविध सब पोर्ट प्रकार म्हणजे उपप्रकार जे आहेत ते मिळून एकूण अर्थमॅटिक ऑपरेशन एकूण 65 होतात. 65 इन्स्ट्रक्शन 8085मध्ये अर्थमॅटिक ऑपरेशनसाठी दिलेले आहेत. त्या आपण 65 इन्स्ट्रक्शनच्या आपण थोडक्यात माहिती घेऊया. 65 इन्स्ट्रक्शन म्हणजे आपण त्याच्या मुख्य जे प्रकार आहेत, 20 प्रकार आहेत, ते 20 प्रकार आपण माहीत करून घेऊ आणि ते कसे ऑपरेट होतात ते आपण समजावून घेऊ. आता पहिल्यांदा आपण ॲडपासून सुरुवात करू. ॲडच्या एकूण 6 इन्स्ट्रक्शन्स आहेत. ॲडच्या 6 इन्स्ट्रक्शनपैकी आपण पहिल्यांदा सुरुवातीला 2 इन्स्ट्रक्शन पाहणार आहोत, ॲड बी आणि ॲड बी आणि ॲड एम. ॲड बी म्हणजे ॲड रेजिस्टर आहे, बी हा रेजिस्टर आहे, आणि ॲड एम म्हणजे ॲड मेमरी, म्हणजे मेमरी आणि रेजिस्टर ॲड करण्यासाठी इन्स्ट्रक्शन आहे. आता ॲड करायचा बी रजिस्टर ॲड करायचा आहे. तर का बी रजिस्टर ॲड करायचा कशाबरोबर ॲड करायचा, तर बाय डिफॉल्ट कन्सिडर केलेला आहे की ॲक्युम्युलेटर बरोबर तो ॲड करायचा आहे. ॲक्युम्युलेटरमध्ये जो डाटा आहे त्या डाटाबरोबर बी रजिस्टरमधील माहिती ॲड करायची. म्हणजे त्या ठिकाणी ॲड बी म्हटलेलं आहे. बी हा ऑपरंट आहे, म्हणजे बी या रजिस्टरमधील माहिती, बी या रजिस्टरमधील ही माहिती 05 आणि ॲक्युम्युलेटरमधील माहिती 07 यांची काय करायची, आपल्याला बेरीज करायची. यासाठी आपण ॲड बी इन्स्ट्रक्शन वापरतो आहे. या दोन्हींची बेरीज करण्यासाठी पहिला डाटा ॲक्युम्युलेटरमध्ये आहे, दुसरा डाटा बी रजिस्टरमध्ये आहे. दोन्ही डाटा ALUमध्ये आल्यानंतर त्याच्यावर ॲड ऑपरेशन होईल आणि ॲड ऑपरेशन झाल्यानंतर जे काही रिझल्ट असेल, उत्तर असेल, 7 + 5 मीन्स 7 × 5 = 12. 12 म्हणजे A म्हणजे 10, B म्हणजे 11, C म्हणजे 12. म्हणजे रिझल्ट काय 0C येईल. तो उत्तर जे आहे रिझल्ट हे ॲक्युम्युलेटरमध्ये काय केलं जाईल, स्टोअर केलं जाईल. म्हणजे ALUमध्ये प्रोसेस केल्यानंतर ALUमध्ये जो रिझल्ट मिळणार आहे तो कशामध्ये स्टोअर होतो, ॲक्युम्युलेटरमध्ये स्टोअर होतो. हे आपल्याला माहीत आहे. आता ॲड बी म्हणजे रजिस्टर यामध्ये किती आहेत, 7 आहेत. म्हणजे BC, DE, HL आणि ॲक्युम्युलेटर असे एकूण 7 रजिस्टर आहेत. 7 रजिस्टरसाठी किती इन्स्ट्रक्शन आहेत, 7 इन्स्ट्रक्शन आहेत. 7 इन्स्ट्रक्शनमध्ये इथं इन्स्ट्रक्शनमध्ये जर रजिस्टर बदलला तर त्याप्रमाणे त्या डाटा कुठल्या रजिस्टरमधला घ्यायचा ते ऑपरंट ठरवतं. म्हणजे C असेल तर इथं C रजिस्टरमधला घेतला जाईल, D असेल तर D मध्ये घेतला जाईल. हे झालं ॲड बी. नंतर ॲड एम. ॲड एम म्हणजे काय, तर मेमरीमधील डाटा ॲड करायचा. बरोबर करायचा, तर ॲक्युम्युलेटर बरोबर करायचा ॲड. म्हणजे ॲक्युम्युलेटर हा फिक्स आहे, म्हणजे पहिला डाटा हा ॲक्युम्युलेटरमध्ये आहे, फिक्स आहे. दुसरा डाटा कुठून घ्यायचा तर मेमरीमधून घ्यायचा. मेमरीमधून डाटा घेताना मेमरीमध्ये भरपूर लोकेशन्स आहेत. मग मेमरीमधल्या कुठल्या लोकेशनवरून तो डाटा घ्यायचा, तर HL पेअरने इंडिकेट केलेली जो ॲड्रेस आहे, HL पेअरने पॉईंट केलेला किंवा इंडिकेट केलेला जो ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसवरची माहिती आपण ॲडिशनसाठी घेणार आहोत. मग HL पेअरमध्ये काय 4508 हे जर काय 16 बिटचा ॲड्रेस आहे, 4508 म्हणजे 4508 हा जो ॲड्रेस आहे, या ॲड्रेसवरची माहिती डाटा 04 हा कुठे येणार आहे, ALUमध्ये येणार आहे. आणि ॲक्युम्युलेटरमधला डाटा, पहिला ॲक्युम्युलेटरमधला डाटा, नंतर मेमरीमधला डाटा, हे दोन्ही ALUमध्ये आल्यानंतर त्यांची काय होणार आहे, बेरीज होणार आहे. बेरीज झाल्यानंतर आलेला जो रिझल्ट आहे तो कशामध्ये स्टोअर होणार आहे, ॲक्युम्युलेटरमध्ये स्टोअर होणार आहे. म्हणजे रजिस्टरमधील डाटाची बेरीज करता येते, मेमरीमधील डाटाची बेरीज करता येते. या 2 इन्स्ट्रक्शन आपण पाहिला. ॲडचे 2 प्रकार पाहिले आपण, एक रजिस्टरमधील डाटाची बेरीज करण्यासाठी आणि मेमरीमधल्या डाटाची बेरीज करण्यासाठी. 2 प्रकार, अजून 4 प्रकार आहेत. आपण स्टेप बाय स्टेप जाऊ, म्हणजे काय होईल की आपल्याला प्रत्येक इन्स्ट्रक्शन आपल्याला समजायला सोपं जाईल. पहिल्यांदा आपण ॲडिशनचं पाहिलं. आता लगेच आपण काय पाहू, सबस्ट्रॅक्शन पाहू. सबस्ट्रॅक्शनमध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत.
त्यात सुद्धा 6 प्रकार आहेत. त्यातले पहिले 2 प्रकार आपण पाहू. एक रेजिस्टर आणि मेमरी. सबस्ट्रॅक्ट डी म्हटलंय म्हणजे या ठिकाणी डी हा ऑपरंट आहे, म्हणजे डी रजिस्टरमधील माहितीची काय करायची, वजाबाकी करायची. कुठून करायची वजाबाकी, तर ॲक्युम्युलेटरमधील असलेल्या डाटामधून डी रजिस्टरमधील माहिती काय करायची, आपल्याला वजा करायची. म्हणजे पहिला डाटा कुठला आहे, ॲक्युम्युलेटर आहे. दुसरा डाटा कुठला आहे, डी आहे. म्हणजे जसं आपण ॲडिशनमध्ये दुसरा डाटा रजिस्टरमधला घेतला, तसंच इथं सुद्धा सबस्ट्रॅक्शनमध्ये सुद्धा दुसरा डाटा कुठला आहे, डी रजिस्टरमधला आहे. मग वजा कशातून काय करायचं आहे, तर ॲक्युम्युलेटरमधील डाटामधून डी रजिस्टरमधील माहिती काय करायची, आपल्याला वजा करायचा, अंक वजा करायचा आहे. मग ॲक्युम्युलेटर मायनस डी रजिस्टर, ॲक्युम्युलेटर डाटा मायनस डी रजिस्टर इक्वल टू रिझल्ट जो काही मिळणार आहे तो कुठं स्टोअर होणार आहे, तर ॲक्युम्युलेटरमध्ये स्टोअर होणार आहे. म्हणजे ॲक्युम्युलेटर आणि रजिस्टरमधील माहिती यांची काय करायची, इथं ALUमध्ये काय होईल, सबस्ट्रॅक्ट ऑपरेशन होईल. सबस्ट्रॅक्ट ऑपरेशन झाल्यानंतर जे काय उत्तर असेल ते कुठं पुन्हा स्टोअर होणार आहे, ॲक्युम्युलेटरमध्ये होणार आहे. जसं ॲडिशनला आपण काय केलं होतं, बेरीज केली होती, इथं काय करणार आहे, वजाबाकी करणार आहे. फक्त कशातून वजा करणार आहे, तर ॲक्युम्युलेटरमधून रजिस्टरमधला डाटा वजा करणार आहे. यानंतर दुसरा जो इन्स्ट्रक्शन आहे सबस्ट्रॅक्शनची, ती सबस्ट्रॅक्ट एम, म्हणजे मेमरीमधील डाटा काय करायचा, आपल्याला वजा करायचा आहे. कुठून करायचा आहे, तर ॲक्युम्युलेटरमधून करायचा आहे. मग असे पाहिल्याप्रमाणे मेमरीमधला डाटा वजा करायचा. कुठली मेमरी आपण घेणार आहे, तर HLPARने लोकेट केलेली मेमरी आपण इथं घेणार आहोत. HLPARने जी लोकेट केलेली मेमरी आहे ती किती आहे, तर HLPARने लोकेट केलेली मेमरी जी आहे ती 45 आणि 45 आणि 08 आहे. म्हणजे 4508 हा जो काय HLPARने लोकेट केलेला ॲड्रेस आहे, त्या ॲड्रेसवरची माहिती आपण काय घेणार आहोत, वजाबाकीसाठी घेणार आहोत. त्या मेमरी ॲड्रेसवरील माहिती आपण घेणार. मेमरी ॲड्रेसमध्ये किती आहे, 05 आहे. म्हणजे 05 जर काय तो आकडा कुठं येईल, ALUमध्ये येईल, डाटा येईल आणि ॲक्युम्युलेटरमधला डाटा पहिल्यांदा येईल, नंतर मेमरीमधला येईल. ॲक्युम्युलेटरमधून माहिती मेमरीमधली वजा केली जाईल आणि आलेलं उत्तर कुठं स्टोअर केलं जाईल, तर ॲक्युम्युलेटरमध्ये स्टोअर केलं जाईल. म्हणजे रिझल्ट हा ॲक्युम्युलेटरमध्ये स्टोअर होता. ॲक्युम्युलेटर इफेक्टिव्ह होतं. म्हणजे याचा परिणाम होतो तो कशावर होता, ॲक्युम्युलेटरमध्ये होत आहे. म्हणजे जो काही माहिती तुम्ही रिझल्ट मिळणार आहे तो येऊन पुन्हा कुठं स्टोअर होत आहे, तर ॲक्युम्युलेटरमध्ये स्टोअर होत आहे. आता आपण दोन प्रकारचे इन्स्ट्रक्शन पाहिला, ॲड बी, ॲड एम आणि सबस्ट्रॅक्ट डी, सबस्ट्रॅक्ट एम. म्हणजे एक रजिस्टरमधील माहिती बेरीज करणे आणि रजिस्टरमधील मेमरीमधील माहितीची बेरीज करणे, तसंच रजिस्टरमधील माहितीची वजाबाकी करणे आणि मेमरीमधील माहितीची वजाबाकी करणे. कशामधून, तर ॲक्युम्युलेटरमधून. हे आपण 4 प्रकारचे इन्स्ट्रक्शन पाहिला. आता आपण ॲडची पुन्हा तिसरा प्रकार पाहू, ॲड इमिजिएट. ॲड इमिजिएटमध्ये काय इन्स्ट्रक्शन आहे, तर ॲड इमिजिएट 04H म्हटलं. H म्हणजे हेक्साडेसिमल नंबर, 04 हा डाटा आहे. म्हणजे जो डाटा आहे तो इमिजिएट जो दिलेला डाटा आहे, म्हणजे इनपुट देणारा डाटा कुठला आहे, त्या इन्स्ट्रक्शनमध्येच इंडिकेट केलेला आहे. 04 हा इनपुट डाटा आहे आणि तो काय करायचा आहे, ॲड करायचा आहे. कशाबरोबर करायचा आहे, ॲक्युम्युलेटरबरोबर. इमिजिएट दिलेला म्हणजे तात्काळ आपण काय करणार आहोत, इनपुट देणार आहोत. 04 इनपुट दिलेलं आहे आणि ॲक्युम्युलेटरमध्ये असलेला डाटा आहे, यांची काय होणार आहे, ALUमध्ये बेरीज होणार आहे. बेरीज झाल्यानंतर जे काही रिझल्ट असेल तो कशामध्ये येणार आहे, ॲक्युम्युलेटरमध्ये येणार आहे. म्हणजेच कुठेही हा जो आपण जो डाटा इन्स्ट्रक्शनमध्ये दिलेला आहे, हा डाटा कुठल्याही रजिस्टरमध्ये किंवा ॲक्युम्युलेटरमध्ये किंवा रजिस्टरमध्ये किंवा मेमरीमध्ये कुठेही स्टोअर केलेला नाही. हा आपण ज्यावेळेस आपण इन्स्ट्रक्शन देणार आहे त्याच वेळेस तो डाटा फीड करणार आहे. म्हणून डायरेक्ट काय म्हटलं आपण, ॲड इमिजिएट म्हटलं आहे. म्हणजे तात्काळ काय करतोय आपण, तो फीड करतोय, म्हणून त्याला काय म्हटलं आहे, ॲड इमिजिएट म्हटलेलं आहे. तो कुठेही डाटा स्टोअर केलेला नाही. ही झाली ॲड इमिजिएट. जसं ॲड इमिजिएट आहे तसं सबस्ट्रॅक्ट इमिजिएट पण इन्स्ट्रक्शन आहे. जशी ॲड इमिजिएट आहे तशी सबस्ट्रॅक्ट इमिजिएट पण इन्स्ट्रक्शन आहे. म्हणजे सबस्ट्रॅक्ट इमिजिएटमध्ये काय आहे, हा सुद्धा 05 जो आहे तो डाटा आहे. H म्हणजे काय, हेक्साडेसिमल नंबर. 05 डाटा वजा करायचा आहे. कशामधून करायचा आहे, तर ॲक्युम्युलेटरमधून करायचा आहे. ॲड इमिजिएट जे इनपुट डाटा 05 ॲक्युम्युलेटरमधील डाटा यांची वजाबाकी ALUमध्ये होणार आहे. आलेलं जे उत्तर आहे ते कुठं पुन्हा स्टोअर होणार आहे, तर ॲक्युम्युलेटरमध्ये स्टोअर होणार आहे. ही झाली सबस्ट्रॅक्ट इमिजिएट डाटा. म्हणजे आपण तिसरा प्रकार पाहिला. आपण ॲडिशनचे 3 प्रकार पाहिले, सबस्ट्रॅक्शनचे 3 प्रकार पाहिले. आता ॲडिशनचे पुढचे 3 प्रकार आपण पाहूया. ॲडिशनमध्ये काय, तर ॲड ADCD म्हणजे काय, ॲड विथ कॅरी. म्हणजे कॅरीसह बेरीज करायची. कशाची, रजिस्टरची. डी हा काय, रजिस्टर इंडिकेट करतोय. डी काय करतोय, रजिस्टर इंडिकेट करतोय. म्हणजे बेरीज करायची कशाची, ॲक्युम्युलेटरची आणि डाटामधल्या रजिस्टरची. आणि त्याच्याबरोबर काय करायचं आहे, जो काही कॅरी असेल
त्या कॅरीची सुद्धा त्याच्याबरोबर बेरीज करायची. म्हणून काय म्हटलं आहे, ॲड विथ कॅरी डी रेजिस्टर, म्हणजे रजिस्टरमधील माहिती ॲड करायची, परंतु त्याच्याबरोबर काय करायचं आहे, कॅरी पण ॲड करायचा आहे. म्हणजे त्यावेळेस डी रजिस्टरमधील माहिती येईल, ALUमध्ये कॅरी तर येईल, आणि पुन्हा ॲक्युम्युलेटर आहे. तिन्हींची बेरीज होऊन जे काही रिझल्ट येईल तो रिझल्ट आपण कुठं स्टोअर करणार आहे, होणार आहे तो ॲक्युम्युलेटरमध्ये स्टोअर होणार आहे. त्यासाठी काय इन्स्ट्रक्शन आहे, ADCD. म्हणजे डीच्या जागेवर बी असेल, सी असेल, डी असेल, ई असेल. म्हणजे किती रजिस्टर आहेत, 7 प्रकारचे रजिस्टर आहेत. 7 इन्स्ट्रक्शन याच्यामध्ये आहेत ADCच्या रजिस्टरसाठी. तसंच ADC म्हणजे ॲड विथ कॅरीसाठी मेमरी सुद्धा डाटा आहे. जसं आपण ॲड एम म्हटलेलं होतं, तसं ॲड विथ कॅरीसाठी एम म्हणजे मेमरीची सुद्धा इन्स्ट्रक्शन आहे. म्हणजे मेमरीमधला डाटासुद्धा कॅरीबरोबर ॲड करता येतो. तर ॲक्युम्युलेटरमधला डाटा, कॅरी आणि HL पेअरनं लोकेट केलेली मेमरीचा ॲड्रेस जो आहे त्या मेमरीचा ॲड्रेसवरील डाटा यांची बेरीज केली जाते. म्हणजे 04 डाटा, कॅरी जो काय असेल तो, आणि ॲक्युम्युलेटरमधील डाटा 09 यांची बेरीज होईल. कशामध्ये होईल तर ALUमध्ये त्या बेरीजचं ऑपरेशन होईल, आणि ऑपरेशन झाल्यानंतर जो काही रिझल्ट असेल तो पुन्हा कशामध्ये होईल, ॲक्युम्युलेटरमध्ये स्टोअर होईल. म्हणजे ॲड विथ कॅरी मेमरी म्हटलेलं आहे. म्हणजे मेमरीमधील डाटाची आपल्याला बेरीज करता येईल विथ कॅरी सुद्धा त्याच्यावर ॲड करता येईल. त्यासाठी ही इन्स्ट्रक्शन आहे. तसंच ॲड इमिजिएट विथ कॅरी. आता ACI ॲड इमिजिएट विथ कॅरी. आपण यामध्ये काय होणार आहे, इमिजिएट डाटा म्हणजे हा 07 आपण काय करणार आहे, तात्काळ आपण भरणार आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण इन्स्ट्रक्शन देणार आहे त्यावेळेसच तो डाटा भरणार आहे. तो डाटा रजिस्टरमध्ये किंवा मेमरीमध्ये स्टोअर असणार नाही. तो डाटा आपण इनपुट देणार आहे 07, आणि त्याच्याबरोबर कॅरी पण आपण ॲड करणार आहे, आणि ॲक्युम्युलेटरमधील डाटाची पण बेरीज करणार आहे. म्हणजे ॲड विथ कॅरी इमिजिएट डाटा जो दिलेला आहे तो यांची बेरीज होणार आहे. म्हणजे इमिजिएट इनपुट डाटा, कॅरी आणि ॲक्युम्युलेटर यांची तिन्हींची बेरीज होऊन जो काही रिझल्ट असेल, बेरीज असेल, ते रिझल्ट पुन्हा कशामध्ये स्टोअर होणार आहे, ॲक्युम्युलेटरमध्ये. त्यासाठी काय म्हटलेलं आहे, ॲड विथ कॅरी इमिजिएट ही इन्स्ट्रक्शन आहे. आता जसं आपण ॲडचं इन्स्ट्रक्शन पाहिलं तसं सबट्रॅक्शनचे पण आहेत. बॉरो, सबट्रॅक्शन म्हणजे हातचा आपण म्हणतो तो बॉरो म्हणतो. आपण जो उसणं घेतो आपण त्याला आपण काय म्हणतो, बॉरो म्हणतो. मग जो बॉरो आहे तो बॉरो सुद्धा आपल्याला ॲड सबट्रॅक्ट करता आला पाहिजे. म्हणून त्यासाठी इन्स्ट्रक्शन काय दिलेलं आहे, ते सबट्रॅक्ट विथ बॉरो डी रजिस्टर आहे. तशीच मेमरी आहे, सबट्रॅक्ट विथ बॉरो मेमरी. जसं आपण ॲड विथ कॅरी म्हटलं होतं तसंच सबट्रॅक्ट विथ बॉरो डी. मग आता सबट्रॅक्ट काय करायचं आहे, डी रजिस्टरमधील माहिती करायची आणि बॉरो सबट्रॅक्ट करायचा आहे. म्हणजे हा बॉरो जो काय असेल तो आणि डी रजिस्टरमधील जी माहिती, ही दोन्ही माहिती वजा करायची. कशामधून करायची तर ॲक्युम्युलेटरमधून वजा करायची. त्या ॲक्युम्युलेटरमधून वजा करण्यासाठी ALUमध्ये ऑपरेशन होईल SBB, सबट्रॅक्ट बॉरो विथ डी रजिस्टर. हे ऑपरेशन झाल्यानंतर जे काही वजाबाकी आहे ते उत्तर जे आहे ते रिझल्ट कशामध्ये होणार आहे, स्टोअर ॲक्युम्युलेटरमध्ये स्टोअर होणार आहे. म्हणजे रिझल्ट कशामध्ये स्टोअर होत आहे, नेहमी ॲक्युम्युलेटरमध्ये स्टोअर होत आहे. ज्या अर्थमॅटिक ऑपरेशन किंवा ALUमध्ये जे ऑपरेशन होतात त्याचं ऑपरेशन झाल्यानंतर जो रिझल्ट स्टोअर होतो तो कशामध्ये स्टोअर होतो, नेहमी ॲक्युम्युलेटरमध्ये स्टोअर होत असं हे नेहमी लक्षात ठेवायचं. सबट्रॅक्ट बॉरो विथ रजिस्टर म्हटलेलं आहे. तसं आता सबट्रॅक्ट बॉरो विथ मेमरी, म्हणजे मेमरीमध्ये सुद्धा माहिती आपल्याला वजा करता येते. कशाबरोबर, बॉरो बरोबर. म्हणजे मेमरीमधील माहिती HL पेअरनं इंडिकेट केलेली जी मेमरी आहे त्याच्यामधील जो डाटा आहे त्याची आणि बॉरो हे दोन्ही वजा कशातून करता येईल, आपल्याला ॲक्युम्युलेटरमधून करता येईल. ते दोन्हीची वजाबाकी करण्यासाठी ALUमध्ये क्रिया होईल. जो काही रिझल्ट मिळेल तो ॲक्युम्युलेटरमध्ये काय होईल, स्टोअर होईल. म्हणजे ॲक्युम्युलेटरमधून बॉरो आणि मेमरी काय केली जाईल, वजा केली जाईल, आणि रिझल्ट कशामध्ये स्टोअर होईल, ॲक्युम्युलेटरमध्ये स्टोअर होईल. त्यासाठी काय इन्स्ट्रक्शन आहे, SBBM म्हणजे सबट्रॅक्ट विथ बॉरो मेमरी. हे झाले मेमरीचे. तसंच SBI इमिजिएट म्हणजे डाटा कुठेही स्टोअर केलं नाही, म्हणजे मेमरीमध्ये पण स्टोअर केलं नाही आणि रजिस्टरमध्ये पण स्टोअर केलं नाही. जो डाटा आपण डायरेक्ट इन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून आपण देणार आहोत त्याला काय इन्स्ट्रक्शन म्हटलं आहे, सबट्रॅक्ट विथ बॉरो इमिडिएट डाटा. म्हणजे सबट्रॅक्ट विथ बॉरो इमिडिएट म्हणजे तात्काळ काय करायची, जी इनपुट दिलेली माहिती आहे त्याच्याबरोबर बॉरो पण काय करायचं, आपल्याला वजा करायचा आहे. म्हणजे इनपुट काय माहिती आहे, इन्स्ट्रक्शनमध्ये दिलेली 0303 आहे, आणि बॉरो हे दोन्ही कशामधून वजा करायचे तर ॲक्युम्युलेटरमधून वजा करायचे. ते ऑपरेशन कुठं होईल, ALUमध्ये होईल. त्याचा जो रिझल्ट असेल तो रिझल्ट कशामध्ये येईल, पुन्हा ALUमध्ये ॲक्युम्युलेटरमध्ये स्टोअर केला जाईल. म्हणजे सबट्रॅक्ट विथ बॉरो इमिजिएट म्हणजे इनपुट दिलेलं डाटाचे बॉरो सहित वजाबाकी करण्यासाठी ही SBI इन्स्ट्रक्शन दिलेली आहे. मेमरीमधील डाटा इनपुट डाटा वजा करण्यासाठी दिलेली आहे. झाले सबट्रॅक्ट विथ लिमिट. म्हणजे आता आपण काय पाहिले, ॲडच्या आपण किती पाहिल्यास
6 इन्स्ट्रक्शन पाहिला. ॲड बी, ॲड एम, ॲड रेजिस्टर, ॲड मेमरी, ॲड इमिजिएट, ॲड विथ कॅरी रेजिस्टर, ॲड विथ कॅरी मेमरी आणि ॲड विथ कॅरी इमिजिएट जो डाटा फीड केलेला आहे ते. जे असे 6 प्रकार आहेत. तसेच ॲडिशनचे जसे 6 प्रकार आहेत तसेच सबट्रॅक्शनचे सुद्धा 6 प्रकार आहेत. आणि हे आपण आत्तापर्यंत 6 12 प्रकार आपण इन्स्ट्रक्शनचे पाहिले. याच्यामध्ये बीमध्ये हे जे 7 प्रकार आहेत, मेमरीचा एकच आहे, याच्यामध्ये 7 प्रकार आहेत, याचा एक आहे आणि याचा एक आहे. म्हणजे असे त्याची इन्स्ट्रक्शन संख्या त्यामुळे वाढलेली आहे. इथे 7 यांची आणि यांची 7 आहे, त्यामुळे इन्स्ट्रक्शनची संख्या 8085 मध्ये वाढलेली आहे. नंतर पुढची इन्स्ट्रक्शन आहे ती इन्क्रिमेंट. इन्क्रिमेंटचे सुद्धा 2 प्रकार आहेत, इन्क्रिमेंट बी, इन्क्रिमेंट एम. बी म्हणजे काय? रेजिस्टर. इन्क्रिमेंट एम म्हणजे काय? मेमरी. म्हणजे इन्क्रिमेंट बी म्हणजे रेजिस्टरमधील माहिती आपल्याला काय करायची? इन्क्रिमेंट करायची. इन्क्रिमेंट करायची म्हणजे काय? तर 1 तो अंक काय झाला पाहिजे? वाढला पाहिजे. तर काय म्हटलेलं आहे? इन्क्रिमेंट बी म्हणजे बी रेजिस्टरमधील माहिती इन्क्रिमेंट करायची. म्हणजे बीमध्ये काय आहे? 03 आहे, तर 03चं इन्क्रिमेंट केल्यानंतर 1 वाढेल. म्हणजे इथं काय होईल? इथं इन्क्रिमेंट म्हटल्यानंतर आपल्याला इथं 3चं काय होईल? 4 होईल. समजा 4 असेल, पुन्हा इन्क्रिमेंट इन्स्ट्रक्शन दिली तर 4चं काय होईल ना? 5 होईल. म्हणजे इन्क्रिमेंट इन्स्ट्रक्शन दिल्यावर एक संख्येनं काय होतं? ते वाढतं आहे, म्हणून त्याला काय म्हटलं आहे? इन्क्रिमेंट बी. बी रेजिस्टरमध्ये जसं इन्क्रिमेंट बी आहे तसं इन्क्रिमेंट डी, इन्क्रिमेंट सी, इन्क्रिमेंट ई अशा 7 इन्स्ट्रक्शन्स आहेत. 6 रेजिस्टर आणि 1 ॲक्युम्युलेटर, ह्या 7 रेजिस्टरसाठी 7 इन्स्ट्रक्शन आहेत. नंतर इन्क्रिमेंट एम. इन्क्रिमेंट एमचा अर्थ काय? तर एम म्हणजे मेमरीमधील डाटा इन्क्रिमेंट करायचा. मेमरीमध्ये डाटा म्हणजे कुठला मेमरीमधला डाटा? तर एच-एल पेअर. जसं ॲक्युम्युलेटर बाय डिफॉल्ट, जसं ज्यावेळेस आपल्याला मेमरी दर्शवायची असेल त्यावेळेस एच-एल पेअरमध्ये जो ॲड्रेस असेल तो ॲड्रेस म्हणजेच मेमरीनं घ्यावायचा ॲड्रेस आहे. मेमरी कुठल्या मेमरीतला ॲड्रेस घ्यायचा आहे? तर एच-एल पेअरने दर्शवलेल्या ॲड्रेसने मधलीच मेमरीमधला डाटा आपण घेणार आहोत. एच-एल पेअरमध्ये काय दर्शवलं आहे? 4508 16 बिटचा डाटा आहे ना, एच-एल पेअर म्हटलं आहे. एच-एल पेअर म्हटलं डाटा म्हणल्यावर दोन्ही आहे हायर बाईट्स आणि हे लोअर बाईट्स. 4508 या मेमरीमधील डाटा 03 हा काय करायचा आहे? आपल्याला इन्क्रिमेंट करायचा आहे. मग 3चं काय होईल? 3चं 4 होईल. 3च्या जागेवर काय होईल? 4 होईल. किंवा 4 असेल तर काय होईल? 5 होईल. हे झालं इन्क्रिमेंट एम म्हणजे मेमरीमधील माहिती इन्क्रिमेंट करायची. कुठलीही पण एच-एल पेअरने पॉईंट केलेली, इंडिकेट केलेली जी मेमरी आहे त्या एच-एल पेअरने इंडिकेट केलेली मेमरीमधलीच माहिती काय होईल? इन्क्रिमेंट होईल. फक्त कितीनं होईल? एका संख्येनं काय होईल? इन्क्रिमेंट होईल. ठीक आहे, इन्क्रिमेंट बाय 1. म्हणजे इन्क्रिमेंटचे 2 इन्स्ट्रक्शन पाहिला. तसं डिक्रिमेंटच्या पण 2 इन्क्रिमेंट आहे, इन्स्ट्रक्शन्स आहेत. सॉरी, डिक्रिमेंटचे किती इन्स्ट्रक्शन आहेत? 2 इन्स्ट्रक्शन आहेत. डिक्रिमेंट रेजिस्टर आणि डिक्रिमेंट मेमरी. याच्यामध्ये सुद्धा डिक्रिमेंटमध्ये काय होईल? एका संख्येनं काय होईल? डाटा कमी होईल. या ठिकाणी काय म्हटलं? डिक्रिमेंट डी. म्हणजे डिक्रिमेंट डी म्हणजे काय होईल? डी मधला डाटा आहे, एका संख्येनं काय होईल? कमी होईल. या ठिकाणी 4 आहे, त्या ठिकाणी काय होईल? 3 होईल. समजा 3 असेल तर काय होईल? दुसऱ्यांदा इन्स्ट्रक्शन दिले आपण, ती रन केल्यानंतर काय होईल? इनपुट डाटा किती आहे? 3 आहे. मग 3चं पुन्हा काय होईल? ती इन्स्ट्रक्शन रन झाली, डिक्रिमेंटची इन्स्ट्रक्शन रन झाली तर 3चं काय होईल? 2 होईल. म्हणजे एका संख्येनं तो काय होतं? डाटा कमी होत आहे. म्हणजे डिक्रिमेंट डी. तसंच डिक्रिमेंट डी, बी, सी, डी असे त्याच्या किती इन्स्ट्रक्शन आहेत? 7 इन्स्ट्रक्शन आहेत. आणि डिक्रिमेंटची एमची ही 8वी इन्स्ट्रक्शन. डिक्रिमेंट एम म्हणजे आता आपण मगाशी पाहिलं, एम म्हटलं की मेमरी कोणतं लोकेट करते? एच-एल पेअरमधली जो माहिती आहे त्यामध्ये तो ॲड्रेस दर्शवत आहे. एच-एल पेअर जो ॲड्रेस दर्शवत आहे त्या ॲड्रेसवरची माहिती काय होणार आहे? डिक्रिमेंट होणार आहे. मग किती आहे? या ठिकाणी 2 आहे. 2चं काय होईल? डिक्रिमेंट झाल्यानंतर 1 होईल. 1नं काय होणार आहे? कमी होणार आहे. समजा 1 असेल तर काय होईल? पुन्हा आपण जर काही इन्स्ट्रक्शन दिली तर ते मेमरी ॲड्रेस दर्शवतोय तोच ॲड्रेस आहे तर काय होईल? पुन्हा 1चं काय होईल? पुन्हा 0 होईल. या प्रकारे डिक्रिमेंट एम आणि डिक्रिमेंट रेजिस्टर आपण इन्स्ट्रक्शन पाहिल्या. आत्तापर्यंत आपण काय पाहिलं? ॲडिशनच्या 6 इन्स्ट्रक्शन्स पाहिल्या, सबट्रॅक्शनच्या 6 इन्स्ट्रक्शन पाहिल्या, इन्क्रिमेंटच्या 2 पाहिल्या, डिक्रिमेंटच्या 2 पाहिल्या. आता इन्क्रिमेंट पेअर आणि डिक्रिमेंट पेअर इन INX म्हणजे एक्स म्हणजे पेअर, इन्क्रिमेंट पेअर आणि DCX म्हणजे डिक्रिमेंट पेअर ह्या आपण इन्स्ट्रक्शन्स पाहूया. इन्क्रिमेंट पेअर म्हणजे काय म्हटलेलं आहे? तर इन्क्रिमेंट पेअर किती आहेत आपल्या रजिस्टरमध्ये? तर BC पेअर, DE पेअर आणि HL पेअर ह्या
किती आहेत? 3 पेअर आहेत. आणि त्याच्याबरोबर अजून एक आपल्याला 16 बिटचा डाटा इन्क्रीमेंट करता येतो. त्यासाठी कुठला घेता येतो? आपल्याला SP घेता येतो. SP म्हणजे काय? स्टॅक पॉइंटर. म्हणजे इन्क्रीमेंट पेअर SP. SP म्हणजे काय? इन्क्रीमेंट पेअर XP. XP मधील डाटा आपल्याला 1ने काय करता येतो? इन्क्रीमेंट करता येतो. म्हणजे 16 बिटचा डाटा आपल्याला काय करता येतो? 1ने इन्क्रीमेंट करता येतो. आता समजा इन्क्रीमेंट B म्हटलेलं आहे आपण. इन्क्रीमेंट B म्हटल्यानंतर काय होईल? 1 वाढला पाहिजे. म्हणजे 57चं काय झालं पाहिजे? 58 झाला पाहिजे. म्हणजे 1 काय झालं पाहिजे? वाढला पाहिजे. इन्क्रीमेंट म्हटल्यानंतर काय? 1 वाढला पाहिजे. डिक्रीमेंट नाही झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? इन्क्रीमेंट झालं पाहिजे. 1 अंक वाढला पाहिजे. 57चा 58 झाला पाहिजे. तसंच यामध्ये इन्क्रीमेंट B म्हटलं, समजा या B मध्ये जर का अंक 85 FF जर का असेल तर 1 वाढणार असेल तर FF नंतर काय येणार आहे? तर FF नंतर काय येणार आहे? तर 0 येणार आहे. F नंतर काय? हेक्साडेसिमल नंबरमध्ये 0 आहे. त्याच्यानंतर 0 झाल्यानंतर इथं काय होईल? 86 होईल. 86 मिळेल. का झालं? तर इथं जसं 99 नंतर 100 होतं तसं इथं 0 नंतर काय झालेलं आहे? F नंतर 0 आला आणि यानंतर पुढचा हा आकडा काय झाला? वाढलेला आहे. त्यामुळे 16 बिटचा डाटा असल्यामुळे यामध्ये ही पण माहिती काय झाली? बदल. टोटल अंक धरून आपण काय करतोय? इन्क्रीमेंट करतोय. जसं आपण इथं 84 57चं 58 झालं. 58चं काय होईल? समजा इन्क्रीमेंट केलं तर 59 होईल. म्हणजे काय होईल? 8459 झाला. 58चा 59, 1 नाही इन्क्रीमेंट होतं. तसंच या ठिकाणी पण झालेलं आहे. म्हणजे 16 बिटचा डाटा गृहीत धरून इन्क्रीमेंट होत आहे. पेअरमधला डाटा 1 धरून आपण काय होत आहे? इन्क्रीमेंट करतोय. अशा किती इन्स्ट्रक्शन आहेत? 4 इन्स्ट्रक्शन आहेत. BC, DE, HL आणि स्टॅक पॉइंटरसाठी. नंतर डिक्रीमेंट B. जसं इन्क्रीमेंट B आहे, इन्क्रीमेंट B पाहिलं आपण, तसंच डिक्रीमेंट B आहे. यामध्ये पण काय आहे? 8456 हा एकूण डाटा आहे. 8456 डाटा आहे. 1 काय होणार आहे? डिक्रीमेंट होणार आहे. 1 डिक्रीमेंट होणार आहे म्हणजे काय होईल? 56चं काय होईल? 1 कमी होईल म्हणजे किती होईल? 55 होईल. समजा या ठिकाणी 8300 जर का डाटा असेल तर त्याचं काय होईल? 00च्या अगोदर काय असेल? तर FF असेल. FF नंतर 00 येतं. मग FF नंतर जर का 00 येत असेल, FF नंतर 00च्या जागेवर काय येणार? 1 कमी होणार म्हणजे काय होईल? या ठिकाणी FF मिळेल आणि 83च्या ऐवजी काय होईल? 82 होईल. 83च्या ऐवजी आपल्याला काय मिळेल? 82 मिळेल. म्हणजे हा 16 बिटचा डाटा गृहीत धरून तो डिक्रीड होतो. कारण की इथला शेवटचा अंक जर का आपण पाहिलं तर 100 असतं आणि 1 कमी झालं असतं तर काय झालं असतं? 99 झालं असतं. इथं 99 आणि इथं 00 आलं असतं जर का एक डेसिमलमध्ये आपण पाहिलं. पण इथं काय डेसिमल नंबर नाहीत. कोणते आहेत? हेक्साडेसिमल नंबर आहेत. त्यामुळे हेक्साडेसिमल नंबरच्या हिशोबानं तो काय होणार आहे? अंक चेंज होणार आहे. 1 कमी होणार आहे. म्हणजे जो काही पेअरमधला जो डाटा आहे तो 16 बिटचा डाटा काय होणार आहे? 1 कमी होणार आहे. इन्क्रीमेंट पेअर म्हटलं तसं डिक्रीमेंट पेअर आहे. आता आपण काय पाहिलं तर ॲडचे 6 इन्स्ट्रक्शन पाहिला, सबट्रॅक्शनचे 6 इन्स्ट्रक्शन पाहिला, इन्क्रीमेंटच्या 3 इन्स्ट्रक्शन पाहिल्या. इन्क्रीमेंट B, इन्क्रीमेंट मेमरी, इन्क्रीमेंट रजिस्टर, इन्क्रीमेंट मेमरी आणि इन्क्रीमेंट पेअर पाहिला. तसं डिक्रीमेंटच्या पण इन्क्रीमेंट रजिस्टर, इन्क्रीमेंट मेमरी, डिक्रीमेंट पेअर, डिक्रीमेंट रजिस्टर, डिक्रीमेंट मेमरी आणि डिक्रीमेंट पेअर अशा आपण किती पाहिल्या? ह्या आपण 3 पाहिल्या इन्स्ट्रक्शन. आता राहिला कोणत्या? तर DAD आणि DAA ह्या 2 इन्स्ट्रक्शन काय आहेत ते आपण पाहूया. DAD म्हणजे काय? तर हेक्साडेसिमल 16 बिट डाटा 16 बिट जो डाटा आहे, 16 बिटचा जो डाटा आहे तो आपल्याला काय करायचा आहे? त्यांची बेरीज करायची. दोन्ही डाटांची काय करायची? बेरीज. आपण 16 बिट डाटा आपल्याला देता येतो का? इनपुट देता येत नाही. मग आपण किती बिट डाटा इनपुट देतो कॉम्प्युटरला किंवा मायक्रोप्रोसेसर 8085ला? तर 8 बिटचा डाटा आपण इनपुटला देतो. ॲक्युम्युलेटरमध्ये किती असतो? तर 8 बिटचा डाटा असतो. मग जर का बेरीज करायची असेल तर ती बेरीज ॲक्युम्युलेटरमध्ये ठेवून करता येईल का? तर नाही करता येईल. आपल्याला काय करायचं आहे? 16 बिट डाटाची काय करायची? आपल्याला बेरीज करायची. कोणत्या डाटाची? तर D म्हणजे काय? D म्हणजे काय? D पेअर. D म्हणजे काय? D पेअर. D पेअरमधील माहिती किती आहे? 1304, 1304 आणि HL पेअर. जसं आपण ॲक्युम्युलेटर बाय डिफॉल्ट घेतो तसं या ठिकाणी HL पेअर बाय डिफॉल्ट आपण घेतो 16 बिटच्या वेळेस. HL पेअरमध्ये किती आहे? 10 आणि 12 म्हणजेच किती? 1012 हा अंक आहे.
ह्या 2 अंकांची 16 बिट डाटाची काय करायची आपल्याला बेरीज करायची. ती बेरीज केल्यानंतर तो रिझल्ट कशात ठेवला जाणार आहे, तो रिझल्ट कशामध्ये आहे तर HL पेअरमध्ये जाणार. कारण की ॲक्युम्युलेटरमध्ये तो रिझल्ट बसणार आहे का तर नाही बसणार आहे, कारण ॲक्युम्युलेटरची कॅपॅसिटी किती आहे ते 8 बिट ॲक्युम्युलेटर आहे. आपल्याला 16 बिट डाटाचं उत्तर आपल्याला स्टोअर करायचं म्हटलं तर कशामध्ये स्टोअर होणार आहे तर या HL पेअरमध्ये स्टोअर होणार आहे. म्हणजे HL पेअरमधला डाटा आणि D पेअरमधला डाटा, या 2 पेअरमधल्या डाटांची काय होणार आहे बेरीज होणार आहे आणि उत्तर पुन्हा कशात येणार आहे HL पेअरमध्ये येणार आहे. या HL पेअरमध्ये उत्तर परत स्टोअर होणार आहे. ही कोणती इन्स्ट्रक्शन आहे DAD. आता हे जे D काय इंडिकेट करतं ते D पेअर इंडिकेट करतं. इथं B असतं तर काय आलं असतं BC पेअर, H असतं तर HL पेअर आणि SP असतं तर काय आलं असतं स्टॅक पॉइंटर. म्हणजे स्टॅक पॉइंटर आणि HL पेअरची सुद्धा आपल्याला बेरीज करता येते. स्टॅक पॉइंटरमध्ये असलेल्या डाटाची आणि HL पेअरमध्ये असलेल्या डाटाची बेरीज करून ते उत्तर पुन्हा कुठं स्टोअर होणार आहे HL पेअरमध्येच स्टोअर होणार आहे. म्हणजे हे झालं DAD. आता जी शेवटची इन्स्ट्रक्शन आहे ती DAA म्हणजे काय तर कन्वर्ट हेक्साडेसिमल नंबर इंटू डेसिमल नंबर. म्हणजे हा जो ॲक्युम्युलेटरमध्ये जो हेक्साडेसिमल नंबर आहे त्या हेक्साडेसिमल नंबरचा डेसिमल नंबरमध्ये रूपांतर करण्यासाठी DAA ही इन्स्ट्रक्शन आपण वापरतो. हे इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर काय होईल तो हा हेक्साडेसिमल नंबर कशामध्ये ALUमध्ये त्याचं रूपांतर डेसिमलमध्ये केलं जाईल आणि डेसिमल नंबर रूपांतर केल्यानंतर त्याचा जो रिझल्ट आहे तो कशामध्ये स्टोअर होणार आहे पुन्हा ॲक्युम्युलेटरमध्ये. म्हणजे ALUमध्ये ऑपरेशन केल्यानंतर जो काही रिझल्ट असेल तो कशामध्ये स्टोअर होतो आहे ॲक्युम्युलेटरमध्ये स्टोअर होतो आहे. या ठिकाणी काय होणार आहे तर HL पेअरमध्ये जो डाटा आणि DE पेअर यांची बेरीज होणार आहे तो कुठं होणार आहे पुन्हा स्टोअर HL पेअरमध्ये होणार आहे. HL पेअर ॲड्रेस इंडिकेटर करण्यासाठी सुद्धा आपण काय बाय डिफॉल्ट HL पेअर वापरतो आणि इथं 16 बिटचा डाटा स्टोअर करण्यासाठी सुद्धा आपण HL पेअर बाय डिफॉल्ट वापरणार आहोत. अशा आपण एकूण किती इन्स्ट्रक्शन पाहिल्या तर एकूण आपण 20 प्रकारच्या इन्स्ट्रक्शन पाहिल्या. ह्या 10 आणि ह्या 10 एकूण 20 प्रकारच्या इन्स्ट्रक्शन पाहिल्या. ॲडच्या 6, इन्क्रिमेंटच्या 3, सबस्ट्रॅक्शनच्या 6, डिक्रिमेंटच्या 3, अशा 6 आणि 3 9 2 9 18 आणि हे 16 बिट डाटा ॲड्रेस करण्यासाठी आणि हेक्साडेसिमल टू डेसिमल नंबर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी अशा एकूण किती आहेत 20 प्रकारच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत आणि त्या 20 प्रकारच्या इन्स्ट्रक्शनच्या एकूण 65 इन्स्ट्रक्शन्स आहेत. 20 प्रकारच्या टाईप्स आहेत इन्स्ट्रक्शनचे ऑपरेशन आहेत. त्या 20 प्रकारच्या ऑपरेशनचं किती इन्स्ट्रक्शन तयार झालेले आहेत तर 65 इन्स्ट्रक्शन 8085 मध्ये आपल्याला दिलेले आहेत. या आपण 65 इन्स्ट्रक्शनची आपण माहिती अर्थमॅटिक इन्स्ट्रक्शनची आपण माहिती घेतली. धन्यवाद. पुढच्या लेक्चरमध्ये आपण लॉजिकल ऑपरेशनच्या इन्स्ट्रक्शनची आपण माहिती घेणार आहोत.